सकाळचं निघायचं ॲडव्हान्टेज हाच आहे की आपल्याला ट्रॅफिक जरा पण नाही भेटत. मी जरा नर्वस होतो राईडवरती बिकॉज मला एकटं एवढं लांब जायचं होतं. मी एवढं एकटं लांब कधी गेलो नाही. आई लय मोठा खड्डा होता यार. त्यापेक्षा छान आपलं कोकणच आहे. आईच्या गावात फुल रॉयलनेस. रोड बघा यार किती चुम्मेश्वरी रोड आहे, किती चुम्मेश्वरी. फक्त हेच एक राहिलंय, बाकी पूर्ण रत्नागिरीला येईपर्यंत चांगलेच रस्ते आहेत. सो आता 4:30 झालेत आणि मी आताच घरातून निघालो आहे. सगळ्यात पहिलं इकडे देऊळ आहे, पाया वगैरे पडून घेतो. आज महाशिवरात्री पण आहे ना, 15 फेब्रुवारी. बापरे. चला, तर असं काय प्रकारचं मी लगेज बांधलं आहे असं जुगाड करून. टाईट तर आहेच, असं प्रॉब्लेम तर नाही होईल. तर आता राईडला सुरू करूया. स्वतः वाजलेत बरोबर 4:30. 5 मिनटं घड्याळ पुढे ठेवला जसं. आता ऐक, हां आधी फ्युलअप पण करायचं आहे. रेकॉर्डिंग आहे गॅस यार, अँगलच नाही आहे ते नीट. बघू आता काय होतं ते. मला ॲक्च्युली ते एक्सटेंडेड माउंट घ्यायला पाहिजे होतं, पण मला चेक करायलाच टाईम नाही भेटला. तर जसा येतोय तसं एडिटिंगच्या टायमालाच कळेल कसा क्लिप्स येत आहेत. चला आधी मी इकडून निघतो, मग नंतर तुम्हाला दाखवतो रूट्स वगैरे काय नाही. पटकन आधी मी कवर करतो पटकन. ओके. सकाळ सकाळ भक्तिगीत ऐकायला किती भारी वाटतं यार, एकदम सुकून वाटतं. असं सकाळचा प्रवास आणि भक्तिगीत एकदम वाईब. आम्हाला फक्त असे खाली रूट्स द्या, बाकी काय नको. आता काय ना, मी माझ्या ब्लूटूथ आपलं हेल्मेटमध्ये ना ब्लूटूथ लावलं आहे. तेवढं मस्त वाटतं. म्हणजे असं नाही की आवाज येणारच नाही मला, बाहेरचा आवाज पण येतो आहे आणि हेल्मेटमध्ये एकदम कमी व्हॉईसमध्ये चाललं आहे आवाज गाणं. ते एकदम सुंदर वाटतं आहे, कारण ते इयरफोन घालून ते एका साईडलाच आपण लावतो ना इयरबड्स. सो ते मग नंतर कानाला पण त्रास होतो. ते पूर्ण राईडवर कानाला चिपकून असतं. सो हे बेटर आहे. आणि मी हेल्मेट घेतला ना, तो तिकडे अशी ऑफर होती RS46 बायकर्समध्ये की 5000च्या वरती हेल्मेट घेतलं ना तर तुम्हाला एक ब्लूटूथ पण फ्री भेटेल. सो मला ते छान वाटली ऑफर. म्हणजे ब्लूटूथसाठी अलगशी इन्व्हेस्ट करायची गरज नाही. आता काय आपण सोलो राईड करतो तर आपल्याला इंटरकॉमची पण गरज नाही आहे तशी. सकाळचं निघायचं ॲडव्हान्टेज हाच आहे की आपल्याला ट्रॅफिक जरा पण नाही भेटत. आणि मी ॲक्च्युली निघणार होतो 4 वाजता, पण ते 4चे 4:30 4:45 झाले. पण ठीक आहे, काय इश्यू नाही. मी जरा नर्वस होतो राईडवरती बिकॉज मला एकटं एवढं लांब जायचं होतं. मी एवढं एकटं लांब कधी गेलो नाही. पण ठीक आहे यार, कोणी यायला तयार नव्हतं, आपण एकटं पण जायचं, काही इश्यू नाही. फक्त सावकाश जायचं आहे आपल्याला, ना घाई करायची आहे काय, कारण आपण राईडला एन्जॉय करणार आहेत ना की आपल्याला रेसिंग करायला चाललं आपण. सो एक डिसेंट कम्युटिंग स्पीडला कंटिन्यू करूया आणि असंच चालत राहूया. आता 5 वाजलेत ऑलमोस्ट. आता आय गेस मी ब्रेक आहे ना 7 नाही तर 7:30ला घेईन, नाही तर 100 किलोमीटर झाल्यावरती एक ब्रेक घेईन. आता तर फक्त 10 किलोमीटरच कवर झाले, 10-11 किलोमीटर. आपलं 100 होतील तेव्हा थांबतो मस्त. तोपर्यंत थोडंफार आय गेस उजेड पण होऊन जाईल. सो चला आता कुठे पोचलो आहे मी, आय गेस जोगेश्वरी आहे. चला मी माझी राईड एन्जॉय करतो आणि काय असेल तर पुन्हा येतो. आईच सावली.
लय मोठा खड्डा होता यार. काय यार, ॲटलिस्ट खड्डे भरा तर यार मोठे मोठे. आपल्या महाराष्ट्रातच मला असं वाटतंय की रोड्स एकदम बेकार आहेत. कारण दुसऱ्या स्टेटमध्ये थोडे बेटर तरी आहे त्याच्यापेक्षा. माझा हात एकदम व्हायब्रेट झाला, दिसलाच नाही खड्डा तो. टायर वेअर मध्ये काय सीन नाही आहे. सस्पेन्शन नाही, काय नाही. लगेज पण प्रॉपर आहे. रत्नागिरी चलो. तर इकडे थांबलेलं तर लोक भेटलेले, विचारत होते कुठे जात आहे. मी बोललो रत्नागिरी ब्रो, आपल्या गावी. थंडी आता भरपूर लागते आई शप्पथ. तरी माझं जॅकेट घातलंय, काय इश्यू नाही थंडीचा, पण थंडी लागते आता. घरी लागत नव्हती, घरी मला गरम होत होतं सकाळी निघताना, पण आता आहे थंडी. तर आता सकाळ झालेली आहे आणि आपण कवर केले आहेत 97 किलोमीटर्स. तर ब्रेक घ्यावं असं वाटत तर नाही आहे, असं बोरिंग रस्ता तर नाही आहे. सो आता मी कंटिन्यू करतो आणि बघतो पुढे की ब्रेक कधी घ्यायचं ते. आता तर नाहीच घेईल ब्रेक. सीन बघा, सीन बघा, सीन बघा, किती सुंदर ते. रोड छान बनवले त्या लोकांनी. मला वाटलेलं की असेल पुढे जर आहेत आपलं संगमेश्वर साईडला, त्याचं माहितीच आहे, संगमेश्वर चिपळूण. पण हे पण छान बनवलेत. फक्त काय आता मध्ये ते कुठला तरी खड्डा येतो आणि मूड खराब होतो. सो आपलं राईडचं डेस्टिनेशन आहे माझं गाव का, आणि माझं गाव आहे रत्नागिरीत. मी असं इंट्रो पण नाही दिला की मी कुठे जाणार आहे ते, त्याचं थंबनेलवरनं माहिती पडेलच तुम्हाला. JSW लेफ्ट, गोवा सरळ. गोव्याला कधी गेलो नाही यार मी, मला जायचं आहे गोव्याला. गोवा कधीच नाही बघितलं आहे मी. पण असं म्हणतात की गोवामध्ये आपलं गोवापेक्षा छान आपलं कोकणच आहे. कोकण पण ते तर, गोवा तर मला वाटतं दुसऱ्या साईडला झालं, पण ते सिंधुदुर्ग, मालवण, कुडाळ वगैरे ते मी इन्क्लूड करत नाही, करतो याच्यात. गोवा मी कोकणमध्ये इन्क्लूड नाही करत, बिकॉज गोवा कसं झालं ते पार्टी टाईप झालं आहे. गोवामध्ये गाव वगैरे पण आहे, पण तेच आहे ना, त्याचं जास्त तर गोवा त्याच्यासाठीच मानलं जातं, पार्टीज अँड ऑल. सो माझ्यासाठी कोकण बेस्ट आहे. गाव, माझं गाव बेस्ट, दॅट्स इट. कोकणात जन्म घेणं म्हणजे खूप एक मोठी गोष्ट आली, कारण सगळ्यांचं गाव कोकणसारखं नसतं. थांबतो का इकडे, बघतो काय आहे काय. लय थंडी असे. चहा पिऊन घेतो मी येतो लगेच. तर आता चहा पियालो, 10-15 मिनटं थांबलो, पण आता निघतो. आपण काहीतरी 110 किलोमीटर कवर केलं आतापर्यंत आणि टाईम आता 7:40 झालेत. आरामात जाऊया अजून. बघू, मला 1 वाजेपर्यंत पोचायचं आहे
लेट्स सी. चलो. सर 2 पोरं होते चांगले मस्त, त्यांना विचारलं, ती लोक श्रीवर्धन जात आहेत. बॅग मस्त टाईट झाली. हा, थंडी खूप बेकार आहे मित्रांनो, बेकार थंडी आहे इकडे. मला वाटलं थंडी जरा कमी असेल इकडे, पण नाही, थंडी तर आहेच यार. एक नीट धड स्पीड पकडतो तर हे येतं स्पीड ब्रेकर. आजच्या गावात स्पीड ब्रेकरच्या कुठे आलो आपण? अच्छा, मी ऐकलंय की जयंता हॉटेलमध्ये खूप छान नाश्ता भेटतो. बरेच लोकांच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं. तसं तर जोशी वडेवाले 3 किलोमीटर. जोशी वडेवाले जायचं का? मला ते हे मिसळ खायची होती चांगली, पण आतापर्यंत उघडलं नसेल. नाही काका, लिफ्ट कसं देणार? मागे सामान बघावं. टाकीवर बसणार का काका? मग मी चालवणार कसं काका? रस्ता बघा, रस्ता. मम्मीने माझा व्लॉग बघितला ना, मला 4 शिव्या पडतील. मला आधीच बोललेत की गाडी फास्ट चालवू नको. कोण सुपर बाईकवाला नाही दिसला यार मला एक पण. तसं तर संडे या साईडला येत तर नाहीत, लोणावळ्याला बरेच लोक जातात. इनो ऐकत ना भाई, इनो आणि आर्टिगा ब्रो नुसते पळवत आहेत कुत्र्यासारखे. इनोवा तर भाई येडच भगवते. आणि एक स्कॉर्पिओ. रोड बघा यार, किती चुम्मेश्वरी रोड आहे, किती चुम्मेश्वरी. हळू ब्रो, हळू हळू, इझी, टेक इट इझी बेबी. कोणतरी ना बायकर येते मागे, चांगला बायकर येते कोणतरी. आईच्या गावात अरे मुंबईकर निघेल तर नाही 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 नाही, मुंबईकर निघेल कुठं? मुंबईकर निघेल इकडे मागे झालेला ऑगस्टमध्ये असला तर. तो कसला गेला बघा, आई शपथ. कसला गेला भाई, बघू तर ते कोण आहे तू? अरे काय इज्जत आहे की नाही आमच्या 155cc ला? अरे तो पोचला भाई, पोचला तो तिकडे. रोड बघा मित्रांनो, रोड किती सरस बनवलाय. कोण बोलतं मुंबई गोवा हायवे झाला नाहीये? झालाय, पण काय काय ठिकाणी थोडंफार रस्ता चांगला नाही, पण ते मॅनेजेबल आहे यार ॲज कम्पेअर्ड टू जे आपण पहिला यायचो बरेच वर्ष आधी, त्यापेक्षा हे बरं आहे. मुंबई गोवा हायवे चांगलाच आहे. बस 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 बस, ओव्हर नाही, ओव्हर नाही, ओव्हर नाही. आत्ता मी बोलू शकतो की आता आपण हाफ कंप्लीट केलंय.
अजून हाफ बाकी आहे. त्यानंतर आपण आपल्या घरी. यार असं वाटतच नाही यार एवढे लवकर झालं, कारण मी घरातून निघालेलो 4:45 समथिंग, 5 वाजेपर्यंत माझं पेट्रोल बहुतेक भरून झालेलं. मग आता वाजले किती आहेत, आता 9 वाजलेत, 9:15 झालेत. 6, 7, 8, 9 4 तासात मी हाफ कवर केलं. 4 व्हीलर असती तर अजून स्पीड पकडता आली असते. आता मी माझ्या सेफ रायडिंगच करतो आहे, मी ओव्हर स्पीडिंग तर नाहीच करत आहे. जेवढी गाडी कंट्रोल होते ना तेवढीच पळवायची. किती छान आहे यार व्ह्यू इकडचा. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही कॅमेरामध्ये, पण ऑसम यार. एक रोड ट्रिप आहे ना लोकांनी करायलाच पाहिजे. कोकण साईडला जो फील आहे ना यार, बघा ना तुम्ही, सरकारने बनवलाय चांगला रस्ता, फायदा उचला या कोकणला. आणि कोण आहे पण नाही आज, ट्रॅफिक वगैरे पण नाही, संडे असून पण लोक आता निघत असतील बहुतेक मुंबईवर ना इकडे यायला, कारण मी लवकर निघालो खूप. आज इंडिया पाकिस्तान आहे रात्री, म्हणून मी लवकर निघालो, कारण मला भावासोबत आहे ना मॅच बघायची होती गावी फुल एकदम. हे बघा गंधर्वाले किंवा हेच आहे बहुतेक. हां मस्त दिसतंय. ॲक्च्युली मी गेलो पण असतो, पण प्रॉब्लेम काय आहे ते मी ना थकून जाईल, मग ऊन पण चढेल, मग बाईक चालवायला पण मजा नाही येणार, म्हणून मी त्यासाठी लवकर निघालो. आणि मी बाईक घेऊन जातो गावी, म्हणजे माझे रिलेटिव्स आहेत ना कोणाला माहितीच नाही. मी माझ्या भावाला पण बोललो की आपण मी ट्रेनने येतो आहे, आपण तिकडे रेंटवरती स्कूटर घेऊया आणि फिरूया मालवणला जायला. तो बघून येडा होणार आहे, बोलेल की आई शपथ तू घेऊन आला करून. त्याला असं वाटतं की मी ना बाईक घेऊनच येऊ शकत नाही, असं आहे त्याचं असं की भाई नल्ला आहे काय बाईक बीक घेऊन येईल, खाऊ आहे का. बाईक खाऊ नाही यार, पण ती आवड आहे ना रायडिंगची, ती कोणालाच नाही कळेल, फक्त एका रायडरलाच कळेल. मोहोपरे पोचलो आपण. मोहोपरे. आधी ना लोक काय करायची माहिती आहे, रत्नागिरीला जायला ना तिकडून फिरून पण जायचे ते, कोल्हापूर वगैरे नाही, कोल्हापूर नाही तो दुसरा रूट आहे ना, म्हणजे लॉंग रूट आहे तो, म्हणजे 100 किलोमीटरचा तरी फरक पडतो, तिकडून जायचे. आता किती सुंदर बनवलाय रोड. रायगड फोर्ट, रायगड इकडे, आपल्या महाराजांचा किल्ला, महाराजांची जयंती पण आहे ना, सो त्या हिशोबाने मी गावी पण आलो आहे. की असा फुल प्लॅन केलेला मी की 19 फेब्रुवारीला गुरुवारी जाऊ करून. आता बघू कसं काय फिगर आउट होतं, कारण मला गावीतून वर्क फ्रॉम होम पण आहे ना, म्हणून. हे बघा हा जो रोड आहे ना हा महाबळेश्वरला जातो, वरून लेफ्ट मारला की, आणि सरळ मुंबई गोवा हायवे, आणि तो वरून लेफ्ट मारला ना तर तो जातो महाबळेश्वरला. इकडे लिहिला पण असेल, हां लिहिलं आहे रत्नागिरी सरळ राईटला महाड आहे, ओके, आणि लेफ्टला महाबळेश्वर. करेक्ट माहिती आहे म्हणजे आपल्याला थोडेफार रस्ते. तर खायला थांबतो इकडे कुठेतरी, बघतो जवळ आसपास काय आहे इकडे. सायली गार्डन ढाबा, सायली ताई. आता जरा नाश्ता करायला थांबतो, तसे पण आपले 210 किलोमीटर झालेले आहेत. नाश्ता करतो जरा लाईट काहीतरी. टनल अहेड, लेट्स गो. कॅमेरा चालू आहे ना भाई. टनल भाई, पहिल्यांदा भाई बाईक घेऊन टनल मध्ये. लेट्स गो.
इकडे कोण थांबलं पण नाही. इकडे काढतात बरेचसे लोक. जाऊ दे, जातं गप्प. इकडे आता बापरे, आईच्या गावात फुल रॉयलनेस. भाई बघा आपलं कोकण कुठे चाललंय आता. का वेगळंच वाटतं यार. एक नंबर. सही सही सही. स्पीड लिमिट 30 आहे माझी स्पीड. थांब जरा राईटने जातो इज्जतीत. काय थंड वाटतं आतमध्ये. टेम्परेचर शिफ्ट झालंय फुल. असं वाटतं एसीची हवा. ते पाणी लिकेज होतंय रे फक्त, बाकी काय नाही. किती लांब आहे हा टनल. वाव, सही मध्ये बनवलाय. काय बनवलाय. एकच नंबर, एकच नंबर. किती लांब आहे हा टनल रे, संपतच नाहीये. स्लोच चालवायला पाहिजे. पाणी भरपूर सांडलंय काय काय ठिकाणी. आला 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 आला, टनल संपला. हे बघा इकडे बरेचसे ॲक्सिडेंट्स होतात या ठिकाणी. वळण बघा कसलं आहे. हे काय रे, आईच्या गावात कसला आवाज आला आहे ॲक्टिवामधून. बाजूवा 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 बाजूवा. बुलेटवाला ना उगाच ना वाईब खराब करतोय. स्पीड ब्रेकर. बुलेटवाला ना वाईब खराब करतो यार. एकतर याला पूर्ण पुढे जाऊ दे ना, त्याला मागे टाकूया. चला कंटेंट. बोला. मोबाईलमध्ये चालेल डिजी लॉकर. ठीक आहे काका, कॉन्टेंट द्या ना मला. कॉन्टेंटच नाही देतात ना पोलीस काका. हे काय चाललंय इकडे आईच्या गावात. कॉन्टेंट द्या हो काका. काय यार, थंबनेल कसा अट्रॅक्टिव्ह बनवणार मग काका कॉन्टेंट देणार नाही तर. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. संगमेश्वरचा रोड बघा. फक्त हेच एक राहिले. बाकी पूर्ण रत्नागिरीला येईपर्यंत चांगलेच रस्ते आहेत. हे जरा बनवून टाकतील तर मजाच आहे. पूर्ण म्हणजे समजा ना 1-2 किलोमीटर असेल असाच घाणेरडा रस्ता इच्छा गावात. सो आता मी इकडे उक्षी फाटाच्या जवळ एंट्री घेतली आहे. तिकडून होता हायवेवरनं. हा शॉर्टकट आहे जरा माझ्या घरी जायचं. आणि तो दुसरा रस्ता आहे तो हातखांब्यावर नाही, तो खूप लांब पडतो. पाणी सगळं सुकलं आहे. इकडे पण सुकलंच आहे. हा रस्ता ॲक्च्युली आधी कोणालाच माहिती नव्हता. आम्ही 4 व्हीलरने येत होते ना फॅमिली, तेव्हा कळलं की हा रस्ता तर आपल्या घराकडेच जातो. मग कशाला उगाच एवढं फिरून यायचं. फक्त इकडे ना एक असं हे आहे की ड्रॉबॅक, किंवा ना खूप छोटा रस्ता आणि खूप वळण वगैरे आहेत, तर इकडे खूप लक्ष द्यावं लागतं. चला मग मी हा ब्लॉग आता इकडेच एंड करतो. आता फिरायची सिरीज वगैरे येतील. थोडं मालवण वगैरेला जायचं. तर आता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तोपर्यंत गुड बाय. भेटू पुन्हा.